आता आपण बघूया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। कांद्यामुळे लोकसभा निवडणुकीत फटका बसला। कांदा प्रश्नामुळे 4 जिल्ह्यात फटका। उपमुख्यमंत्री अजित पवारांची कबुली। पुण्यातल्या 13 विधानसभा मतदारसंघांच्या तयारीला लागा। अजित पवारांचे कार्यकर्त्यांना आदेश। तर लोकसभेत झालेली चूक विधानसभेला करू नका, अजित पवारांच्या सूचना। विधानसभेसाठी 80 जागांवर भुजबळांचा दावा कायम। आम्हाला 15 ते 20 जागा तरी जास्त द्याव्याच लागतील, भुजबळ ठाम। रोहित पवारांनी कुठे भविष्य पाहिलं माहिती नाही, भुजबळांचा टोला। 15 दिवसानंतर महायुती राहणार नाही। अधिवेशनात निधी वाटप झाल्यानंतर तिन्ही पक्ष वेगळे होतील, रोहित पवारांच्या दाव्यावर लगावला टोला। मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी एकदाच सांगून टाकावं। सगळ्यांनाच मंत्री व्हावंसं वाटतं पण कोणी बोलू शकत नाही, संजय शिरसाटांचं वक्तव्य। विस्तार रखडवला तर परिणाम वाईटच होईल, असंही विधान। विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत राष्ट्रवादी शरद पवार गटाला सर्वाधिक जागा मिळतील, जयंत पाटलांचा दावा। पुन्हा चर्चा होणार असल्यानं आकडा सांगणार नाही, पाटलांचं वक्तव्य। सांगली लोकसभेत माझ्याबाबत गैरसमज पसरले, सांगलीत आम्ही आघाडी धर्म पाळला, जयंत पाटलांचं वक्तव्य। पक्षविरोधी कामं आणि युती धर्म पाळला नाही, अब्दुल सत्तार यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा। सिल्लोडमधील भाजप शहराध्यक्ष कमलेश कटारे यांची बावनकुळेंकडे पत्राद्वारे मागणी। तर आपल्या पराभवाचं खापर सहयोगी पक्षावर फोडणार नाही, बावनकुळेंचं स्पष्टीकरण। रावसाहेब दानवेंच्या आरोपांना योग्य वेळी उत्तर देणार, रावसाहेब दानवेंनी आत्मचिंतन करावं। अब्दुल सत्तारांचा रावसाहेब दानवेंवर हल्लाबोल।